स्टार्ट. हां. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश खोडे. आज आपण झेंडू आपल्या स्वतःच्याच झेंडूच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर आपण ही देव ऑरेंज ही व्हरायटी लावलेली आहे झेंडूची. तर आपण 1 जानेवारी रोजी या प्लॉटची लागवड केलेली होती. तर साधारण सव्वा महिन्यानंतर प्लॉटची जी याची साईज होती झाडाची ती खूप वाढत होती आणि कळीची सेटिंग पण खूप कमी होत होती. तर त्या हिशोबाने आपल्याला आपले मित्र पारवे साहेब आपल्याला एक दिवस भेटले. त्यांना मी आपला प्रॉब्लेम सांगितला की असं असं होतंय, झाडाची झाडाच्या पेरातली अंतर वाढते आपलं. तर त्यांनी आपल्याला एक स्प्रे दिला होता प्रोविटा म्हणून. तर आपण शिवनेरीमधून आहे ना प्रोविटा स्प्रे आणला. तर त्या स्प्रे दिल्यानंतर जी कळ्यांची साईज आणि फुलाची साईज दोन्हीमध्ये खूप फरक पडला. म्हणजे पहिली ज्या कळ्या दिसत होत्या ना आपल्याला, याच्या 50% कळी साईज होती. एवढी फुलं नव्हती लागलेली. आता तिसऱ्याच खुडाला आपल्याला एवढे फुलं दिसत आहे की आपण एकदम खुश झालो की प्रोविटा स्प्रे दिल्यामुळे. तर बाकी शेतकऱ्यांना पण मी आवाहन करतो की तुम्ही पण एकदा प्रोविटाचा स्प्रे घ्या. तुम्हाला 100% झेंडूच नाही बाकीच्या पिकांना पण चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल. धन्यवाद. मित्र हो, मी राहुल पारवे, ॲग्रोविजन या कंपनीचा प्रतिनिधी. मित्र हो, योग्य खत व्यवस्थापन करणं, योग्य बुरशीनाशकांच्या फवारण्या करणं, सकिंग पेस्टवर काम करणं, हे तर आपल्या सर्वांना मला वाटतं ही जनरल बाब आहे. परंतु प्लांट फिजिओलॉजी ओळखून जर आपण योग्य प्रकारे काम व्यवस्था जर शेतीची केली तर असा प्लॉट बनायला अडचण येणार नाही, असं ह्या तरुण शेतकऱ्यानं आज आपल्याला करून दाखवलं. तर यांना प्रोविटा नावाचं एक हाय बायोस्टिम्युलंट आहे. त्याचा आपण 1 ml डोस वापरला होता. 1 ml डोस आम्ही हा घेतो. अर्धा ते 1चं प्रमाण आहे, पण आम्ही 1 ml दिला होता कारण इथं इंटरनोड खूप वाढले होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि इंटरनोड जेव्हा वाढतात तेव्हा फॉस्फेट आणि पोटॅशियमचं प्रमाण झाडामध्ये कमी असतं आणि नुसता नायट्रोजन हा जोरात झाडामध्ये एंटर करून आणि तो वाढीकडनं झाडाला घेऊन जात असतो. तर आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं आणि पोटॅशचं प्रमाण वाढवणं ही गरजेचं असतं, स्पेशली फुल शेतीमध्ये. आणि हेच ह्यांनी केलं. आणि शिवनेरी कृषी सेवा केंद्र हे हवेला आहे वाटतं. हो, हवेला आहे. तिथून हे औषध त्यांना मिळालं आणि त्यांनी आमचं ऐकून काम केलं. तर त्यांचेही मी आभार मानतो. आणि तुम्हाला येणारा सीझन हा चांगले पैसे मिळवून देवोत अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.